एका कंपनीमध्ये एक मशीन बंद पडलं. सगळे एक्सपर्ट लोक आले, बघितले नेमकं प्रॉब्लेम काय, कोणाला काही प्रॉब्लेम समजेना. त्यानंतर एक अनुभवी सुपरवायझर आला, मशीन खाली उभं राहिला, मशीनकडे बघितलं आणि सांगितलं एक हातोडा घेऊन या. त्याला हातोडा देण्यात आला. त्याने हातोडा घेतला आणि मशीनला बरोबर एका ठिकाणी मारलं आणि सांगितलं बटन चालू करा. बटन चालू केलं आणि मशीन चालू झालं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, वाव, याला अनुभव म्हणतात. त्या मालकाने विचारलं, बाबा तुझं बिल किती झालं? त्यांनी सांगितलं 5,001 रुपये. त्याला आश्चर्य वाटलं, अरे एक हातोडा मारण्याचे 5,001 रुपये? त्यांनी सांगितलं, नाही साहेब, हातोडा मारण्याचा फक्त 1 रुपया घेतलाय, पण हातोडा कुठं मारायचा याचे 5,000 रुपये घेतले. मित्रांनो, समजून घ्या, जे काम आपण ऍक्च्युअली करतो ना त्याचा 1 रुपया त्यांनी घेतलाय, पण काम कुठं करायचं, कसं करायचं, कधी करायचं त्याचे 5,000 रुपये घेतले. आणि ह्या गोष्टीला स्ट्रॅटेजी म्हणतात. त्यामुळे आपण बिझनेस करत असाल, आपण राजकारण करत असाल, समाजकारण करत असाल, आपण जॉब करत असाल, कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत असाल, ते काम करताना स्ट्रॅटेजी डिफाईन असली पाहिजे. ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्याची सिस्टीम डिफाईन असली पाहिजे आणि त्यानंतर ऍक्शन महत्वाची आहे. बऱ्याच वेळा आपण नुसती ऍक्शन घेत बसतो, आपण खूप एफर्ट टाकतो पण रिझल्ट येत नाही, आणि रिझल्ट आला नाही की आपण आत्मपरीक्षण करतो. तर असं होतं कामा नये. त्यासाठी अगोदर कोणतीही ऍक्शन घेण्या अगोदर त्याची स्ट्रॅटेजी, ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्याची सिस्टीम, यावर पहिल्यांदा काम केलं पाहिजे. त्यामुळे स्ट्रॅटेजी महत्वाची मित्रांनो. थँक्यू.